नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. अजून एक सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात कोणती आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत. DMER मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभाग मंत्रालय अंतर्गत ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची दिनांक आहे 15/8/2025 ते 31/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि गट ड या पदांसाठी ही भरती होणार आहे. ही जी भरती आहे ती IBPS मार्फत घेण्यात येणार आहे. कोठे निघालेली आहे भरती हे संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत. किती जागा आहेत, त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहेत हे सुद्धा आपण पाहूया. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर पाहिलं तर ससून सर्वोच्चार रुग्णालय पुणे येथे ही जाहिरात निघालेली आहे. पुणे मेडिकल हॉस्पिटल यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या पदे गट ड ची पदे भरली जाणार आहेत. सर्वात जास्त जी पदे आहेत ते कक्षसेवक यासाठी आहेत. तुम्ही इथं पाहून घेऊ शकता. सर्व डिटेल्स इथे दिलेले आहेत. सर्व पदांची वेतन श्रेणी जी आहे ती सेम आहेत, कारण की गट ड ची पदे आहेत सर्वच. या सर्वात जास्त जागा आपण इथं पाहिल्या तर तुम्ही इथं पाहू शकता. कक्षसेवक या पदासाठी सर्वाधिक जागा इथे आहेत. 168 जागा आहेत आणि एकूण 354 पदांसाठी ही भरती होणार आहे. तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज IBPSच्या वेबसाईटवर करायचा आहे आणि या जाहिरातीची जर PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. महत्त्वाचे डिटेल्स आपण पाहूया. सर्वात आधी आपण वयोमर्यादा काय आहे ते पाहूया. पहा, तुमचं वय जे आहे ते 31/8/2025 म्हणजेच अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकाला तुमचं वय ग्राह्य धरलं जाणार आहे. इथं जर पाहिलं तर वेगवेगळ्या पदांसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहून घेऊ शकता. जर प्रत्येक पदाची वयोमर्यादा जी आहे ती सेमच आहे. काही ठिकाणी जे आरक्षणानुसार तुम्हाला सवलत दिली जाणार आहे आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला याची PDF मी तुम्हाला देईन. कक्षसेवक सर्वात जास्त पदे आहेत. त्यासाठी तुम्ही माध्यमात शालांत परीक्षा म्हणजेच SSC पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. मोस्ट ऑफ जी पदे आहेत SSC वर आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जे विज्ञान विषय वगैरे काही पदांसाठी आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा आपण पाहिली तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण तुमचं आवश्यक आहे. ओपनसाठी 38 वर्ष आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, राखीव पदांसाठी 38 वर्ष आहे. महिलांसाठी आणि मागासवर्गीय महिलांसाठी 43 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक जे आहेत, दिव्यांग उमेदवार आहेत यांच्यासाठी 45 वर्षे वय मर्यादा आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी त्यांची सर्व्हिस प्लस 3 वर्ष एवढं आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष आणि अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा. यामध्ये तुम्हाला परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे, गट ड ची समकक्ष पदे आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकी विषय 25 प्रश्नांचा असेल आणि गुण जे आहे ते 50 असणार आहेत. टोटल 100 प्रश्न असून 200 गुणांसाठी एक्झाम होणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हे तुम्हाला येणार आहे. परीक्षेचा जो वेळ असेल तुम्हाला 120 मिनिटाचा, म्हणजेच 2 तास तुम्हाला एवढा वेळ मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला फी जी आहे ती 1000 रुपये जे आहे ते खुल्यासाठी आहेत. ओपन जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 1000 आहे आणि जे राखीव प्रवर्गात आहेत म्हणजे जर मागासवर्गीय आणि EWS मधील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये एवढी फी आहे. माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी परीक्षा फी नाही. आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत. बाकी डिटेल्ससाठी तुम्ही ही PDF डाउनलोड करा. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मिळेल. त्याचबरोबर या PDFच्या शेवटी कॅटेगरी वाईज तुम्हाला पदांचं जे विभाजन आहे ते दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. व्हिडिओला लाईक करा
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यासाठी जी आपण क्वेश्चन पेपरची सीरीज बनवलेली आहे, टेस्टची सीरीज बनवलेली आहे, ते सर्वच्या सर्व टेस्ट सीरीज पहा.